सहलीला सहलीला जायचं. नवीन लालपरी आता फायबरचा डब्बा, पहिले पत्र्याचा डब्बा, फायबरचा चालू होईल. सहल आहे वाटतं ही. हो, स्कूलची ट्रिप आहे, शैक्षणिक सहल. हर्षवर्धन काहीतरी नाव असतं. सहलीला सहलीला जायचं. गाडी इथं कुठेतरी कोपऱ्यात टेकवायला लागल. पार्किंग चार्जेस असतील मला वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका ओम. तर आता मी आलेलो आहे, गेस करा कुठं आलो असेल. तर आता आलेलो आहे मी श्रीवर्धन बीचवरती. तर मुंबईवरून आलेला आहे आपला दादा. मी पण असंच पहिलं ब्लॉगिंग करायचो, पण माझी जिरली 3 वर्ष अगोदर, मी बंद केलंय. काय जिरली येईन थोड्या दिवसांनी परत येईल. काय जिरली कधी? नाही, त्याला नवीन फोन घ्यायचा फक्त. फोन होत्या नवीन, मोटिवेशन नाही माझ्याकडे. मोबाईल आला की करीन मी परत ब्लॉग चालू. आता पण याकडे आयफोनच आहे. मी अँड्रॉइडनी शूट करतो, याकडे आयफोन असणार ब्लॉग करत नाही. कॅमेरा घरी पडलेत दोन कॅमेरे घरी पडलेत तरी पण. कुछ मोटिवेशन वगैरे कुछ नहीं लगता, सिर्फ डिसिप्लिन चाहिए आणि कन्सिस्टन्सी ती पण पाहिजे. असं भरपूर काय काय पाहिजे. ट्रायपॉड पाहिजे, चांगला फोन पाहिजे, सोबत जोडीदार पण पाहिजे. अरे तर ते झालं. ओंकार माहितीये बोललेला की काय पाहिजे जिंदगीमध्ये काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा. मोबाईल पाहिजे, मोबाईल चार्जिंग पाहिजे, चार्जिंगसाठी लाईट पाहिजे. पप्पा खूप आठवड्याला चायनीज पाहिजे. मग चायनीज खाल्ल्याने असं बाहेर निघतं. महिन्याचा रिचार्ज पाहिजे आणि अशी झोप पण पाहिजे. काय काय आहे? लिंबू सरबत, सोडा. काय घेऊ रे? नवाबी शॉक. अरे आमच्या इथे मिळायचं क्लास. आता काय करू? ऑरेंज आणि लेमन ऍड करू. मला फक्त लेमन. ऑरेंज आणि काळा खट्टा मला. ऑरेंज खा, तू लिंबू आणि. हा, फक्त लेमन. लोक झाले मग लोकांना इज्जत नाही, मला इज्जत आहे. तुला पाहिजे? हा, आपलं येतं. पुढं. माझी पोरं मला आहेत त्यांना देतो. होते क्या क्या देखना पड़ रहा है. अच्छा हूँ मैं अंधा हूँ. ही मांजर कशी चालते? काय माझं 4 पायावर तर चालते, वेगळी काय चालते? 2 पायावर चालते. त्याला फोटो काढायला लागलेस काय? जरा नजारा बघ, नजारा. 2-3 जरा फोटो चांगलं आले. फोटो रोजच काढतो. कधी कधी असं इथं असं बसायचं निवांत मोमेंट आणि नंतर मुमेंट एन्जॉय करायचा. हे असल्यानं घेऊन नका येत जाऊ. फोटो बिटो काढायला आले असतील तर. बघा ह्याला मोमेंट. हे तो कोणतं गाव आहे? कुठं आहे गाव? श्रीवर्धनच आहे तो. हा, मग गाव पण श्रीवर्धन. काय प्रश्न विचारलास? असे पेपरामध्ये प्रश्न नको विचारत जा. पोरं नापास होण्यावरली पास होते.
हा बघा मोठा मोठा खेकडा. हा खेकडा लोखंडाने बनवलेला खेकडा आहे, लोखंडाने बनवलेला खेकडा. हा बघा ह्याला पण गंज लागलाय. हा बघा लोखंडाचा खेकडा. हा केवढा मोठा आहे खेकडा. इथं फोटोशूट, परत यांचा फोटोशूट चालू झालेला आहे. आल्यापासून नुसतं फोटोशूटच करतायत. एक हा फोटो काढताय, एक तो फोटो काढताय. हा बघा हे दोघं फोटो काढतायत आणि मी आपली ब्लॉगिंग चालू ठेवले. परत एक पोज. सौरभ आलाय. बॅक सौरभ. खेकड्याचा आंगडा बघा धरला ना. खेकड्याने आज जरी दिला ना तरी खूप काम भारी होऊन जाईल. डॉगेश भाई लांब लांब पलतोय. ते दोघं तिथं मस्तपैकी फोटो बिटो काढतायत. मी बोलतो तुम्ही फोटो बिटो काढा, आपण मस्तपैकी इथं हवेशीर आरामात बसणार. फुल टाइमपास. आलोय तर एन्जॉय करून जायचा. फोटो काढण्यामध्ये टाइम वेस्ट घालवायचा नाही अजिबात. काय बोलताय मित्रांनो, एकदम बरोबर की नाही? बरोबर वाटलं तर कमेंट करा. बघू ते झाले का यांचे फोटो काढून. मित्रांनो कुणावर पण विश्वास ठेवा, पण गुगल मॅपवरती विश्वास ठेवू नका. आता आम्ही गुगल मॅप लावून आरवी बीचचा लोकेशन लावलेला, आपण त्याने आम्हाला स्मशानभूमीजवळ आणून ठेवलेला आहे. आमची आता अशी उदास झालेली आहे की आम्ही परत तशीच्या तशी गाडी पाठी फिरवली आणि सुसाटात निघतोय घरी जायला. वाट लावलेली आहे पूर्ण बीचची पण मूडची पण. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आरावी बीचच्या इथे कोस्टल रोडला. तर तुम्ही समोरचा व्ह्यू फक्त बघा. 2 मिनटं थांबा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अथांग असा समुद्र, दूर दूरपर्यंत फक्त पाणीच दिसतंय. खूप भारी व्ह्यू आहे. आणि आज माझा काय प्लॅन नव्हताच. हे अचानक भयानक झालं आहे सगळं. कारण सकाळी दादा आला आणि मला उठवला. मुंबईवरून आला, माझ्या काय माहिती नव्हतं तो येणार होता. अचानक भयानक आला. मला बोलते चल आपल्याला जायचं आहे. तर इकडे आलो. नंतर आमचा एक मित्र आहे आदित्य, त्याला कॉल केला. बोललो की लोकेशन कुठे आहे ती अशी ती सांग. तर त्यांनी मला व्हॉट्सअप केल्याच्यानंतर इथपर्यंत पोचलो. तर आदित्यला पण मी थँक्स बोलतो. आणि हे दोघं यांना पण मला घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. अरे मालिक शुक्रिया मालिक. अरे थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. असंच जर हा संध्याकाळचा टाईम असतो ना, संध्याकाळचा एक नंबर खतरनाक सनसेट आला असता. मित्रांनो आज एकदम अलग लेवलचा एक्सपिरियन्स भेटला मला इकडे आल्यावरती. हे बघा जिकडं बघाल तिकडं समुद्र, नुसता पाणी आहे सगळीकडं. क्रेडिट हा बघा, क्रेडिट मागतंय. क्रेडिट आणला मी ह्याला इकडं, ह्याला ही प्लेस सांगितली मी आणि क्रेडिट ह्याला कसला. किस बात का क्रेडिट घेऊन आल्याबद्दल. हे घेऊन तर आलाय मला, घेऊन आला. क्रेडिट हा का मागतोय? क्यों चाहिए तेरे को क्रेडिट? हे ऐक ना, मी काय बोलतो ज्ञानेश, 3 जण आलेलो, 2 जण जाऊया. हा आपण दोघं जाऊ. त्यात कोणी बोलले नाही. 2 जण आम्ही दोघं राहतो. खाली जायचा नको. रिस्क मत लो, अपने जीव पर मत खेलो. श्रीमान लेजंडची स्टाईल, अर्धा हिंदी अर्धा मराठी. ये त्याला पकड बाबा, आपला नाही तो.
पोटच्या पोरासारखं त्याला जप आज. दुसऱ्या गावात घेणार नाही. चले दादा कसं खाली चल जरा.